नमस्कार. नांदेड मुंबई एक्सप्रेसला आज हिंगोली रेल्वे स्टेशन येथे आज हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. हिंगोली नांदेड मुंबई गाडीला हिरवी झेंडी खासदार रामराव वडकुते यांनी दाखवली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे, शशिकांत बडकुटे, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, शहराध्यक्ष रणजित पुरोहित, नगरसेवक कैलास शहाणे, महिला नगराध्यक्ष कृष्णा रोहटिया, सुनीता मुळे, रामेश्वर गायकवाड, बाबा घुगे, शिवा घुगे, रेल्वे समितीचे सल्लागार नंदूभाऊ तौष्णीवाल यांच्यासह भाजप कार्यकर्ते व प्रवासी उपस्थित होते. हिंगोली लाईव्हसाठी चंद्रकांत वैद्य. अतिशय आनंद होत आहे की मुंबईला जाण्याकरता वाशिम मार्गे डायरेक्ट गाडी या ठिकाणी नव्हती. हिंगोलीवरून परभणी जावं होतं. एक गाडी सुरू झाली तिचा वेळ बरोबर नव्हता, म्हणून आता ही गाडी सकाळी 11 वाजता नांदेडहून निघून मुंबईला सकाळी 4ला पोहोचणार आहे. याच्यामध्ये सुद्धा वेळेमध्ये बराच फरक असल्यामुळं पुढं एकदा गाडी सुरू झाल्यावर मराठीतली म्हण आहे, आधी वसुली दिवसा नंतर घर कब्जा करावं, तशा प्रकारे ही गाडी आपण आता सुरू केलेली आहे. हिचा जो वेळ आहे तो सुद्धा लोकांच्या सोयीचा कसा करता येईल हे सुद्धा करण्यात येईल, अशा प्रकारचं मी आपल्या मार्फत जनतेला आश्वासित करतो. एक चांगला क्षण आहे. अजून सुद्धा एका गाडीवर आपण थांबणार नाहीत. तर आता पहिल्यांदाच संधी भेटली मला उच्च हाऊसमध्ये जाण्याची. या ठिकाणच्या जास्तीत जास्त गाड्या पुणे हो मुंबई हो या ठिकाणी जास्तीत जास्त गाड्या मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. तशा प्रकारची एक वेळेस माझी रेल्वे मंत्र्याची बैठकसुद्धा झाली. फक्त ट्रॅकची माहिती घेऊन ते नवीन गाडीची मान्यता देण्याची त्यांनी मला तयारी दर्शवलेली आहे. औरंगाबादला सध्या गाड्या आहेत. 1-2 गाड्या पुणे मार्गे गेले की ते ऑटोमॅटिक औरंगाबादला जाणार आहेत. त्या गाड्यामध्ये सुद्धा वाढ करण्याचा मी विचार करत आहे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने त्या पद्धतीत किती सहकार्य करतात यावर अवलंबून आहे. पण खात्रीनं औरंगाबादला सुद्धा 1-2 गाडी वाढेल. साहेब, आपल्या नियुक्तीनंतर आपण खासदारकी पदाला विराजमान झाल्यानंतर आपण भरपूर जे आहे विकास कामाला चालना दिलेली आहे. हक्काची अशी रेल्वे आता मुंबईसाठी भेटलेली आहे. व्यावसायिकांसाठी काय म्हणा? नाही, मी तुम्हाला एकच सांगतो की इथं जो ट्रॅक नाही तो सुद्धा करता येईल. इथला उद्योगधंदा कसा वाढेल या दृष्टिकोनातून दळणवळणाच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्णपणे करता येतील. आपल्याला माहीत आहे गडकरी साहेबांनी चांगल्या प्रकारचे रोड बनवले. बासमप्यापाशी जो पूल होता तो सुद्धा या ठिकाणी सुरू व्हायला, म्हणजे उद्योग या जिल्ह्यातील मागासलेला पण दूर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता त्या करण्याचा मी प्रयत्न करेन, एवढं मी आपल्या मार्फत जनतेला आश्वासित करतो.